गरज नाही। एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईमध्ये गिरगावात मनसे कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे। बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे फोटो या ठिकाणी दिसतात। एकूणच ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी ही बॅनरबाजी होते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल, काय नेमका उल्लेख या बॅनरवर आहे आणि काय सध्या या संदर्भातली अधिकची माहिती? नक्कीच मोहिनी, आपण पाहतो मी सध्या मुंबईच्या गिरगाव परिसरामध्ये आणि संपूर्ण मलबार हिल विधानसभेमध्ये आता मनसैनिकांकडून हे बॅनर लावले जातात। माझ्या मागे आगी तुम्ही पाहू शकता की चर्च आहे गिरगावचं आणि या ठिकाणी टेरेसेस चेअरच्या अगदी बाजूलाच मराठी माणसाची आणबाण आणि शान, मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड अशा आशयाचे जे बॅनर आहेत ते इथले मनसैनिक परेश तेलंग यांनी लावलेले आहेत। आणि यासोबतच या संपूर्ण परिसरामध्ये अशा स्वरूपाचे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात। परेश तेलंग सुद्धा या ठिकाणी उपस्थित, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील असं वाटतं? 100% येतील आणि आलेच पाहिजे, काळाची गरज आहे। कारण ही मुंबई ठाकरे कुटुंबाची आहे, मराठी माणसाची आहे आणि ठाकरे ब्रँडच हा मुंबईला वाचू शकतो। नक्कीच ठाकरे ब्रँडच मुंबईला वाचू शकतो। त्यामुळे ज्या अपेक्षा आहेत त्या कुठेतरी उंचावलेल्या आहेत महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर आणि ज्या पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे। यानंतर आता येत्या महानगरपालिका निवडणुका किंवा इतर निवडणुकांमध्ये हे दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण त्यापूर्वी आपण पाहतोय मुंबईमध्ये आता ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स लागू लागलेले आहेत आणि या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं जरी असलं तरी देखील बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या खांद्यावर टाकलेला जो फोटो आहे तो अनेकांना आपल्याकडे आकर्षित करताना सुद्धा पाहायला मिळते आणि या बॅनरची सध्या मुंबईमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अगदी नक्कीच, धन्यवाद गिरीश दिलेले